दीक्षा सहजासहजी प्राप्त झाली असे असले तरी ती दीक्षा सहज प्राप्त होणारी नाही हे कधीही विसरता कामा नये. या दीक्षेद्वारा प्राप्त होणारी व अक्षय रूपाने जगाच्या अंतापर्यंत सांभाळ करणारी दिव्य शक्ती प्रत्येक सेवकाने स्वतःमध्ये सामावून तिचा विनियोग लोक कल्याणार्थ व्हावा अशी सत्तुरी योजना. ही बीज रूपाने धारण झालेली शक्ती दैहिक माध्यमात विकसित व्हावी यासाठी हे संमेलन. ही विकसित अवस्था म्हणजेच पारमार्थिक जीवनातील शेवटची म्हणजे निराकार अवस्था. ज्या अवस्थेच्या प्राप्तीचा लाभ करून घेत असतात ज्या गुरु माध्यमातून ही अवस्था प्राप्त होते ते माध्यम दैहिक रूपाने आपण भक्तांनी विचारात न घेता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांनी प्राप्त करून दिलेल्या अवस्थेचे स्मरण करून प्रत्यक्ष गुरु अनुपस्थितीत असताना सुद्धा त्यांच्या उपस्थितीपेक्षा अधिक लाभ प्राप्त अवस्थेचा काय होऊ शकतो हे यावेळी आपण या संमेलनामध्ये आजपर्यंत वेगवेगळी प्रगत साधने आपण भक्तांच्या कल्याणार्थ अनेक वेळा करताना वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक पीडा वंदनीय दादांना झालेल्या असूनही या होणाऱ्या सर्व त्रासाबद्दल ते पूर्णतः समाधानी. याचे कारण वैद्यकीय शास्त्राप्रमाणे आजपर्यंत आलेली काही दुखणी ही जरी डॉक्टरांनी सिरियस म्हणून सांगितली तरी ती गुरुकृपेने योग्य वेळीच निवारण वंदनीय दादा पुनश्च आपल्या सेवेत उपस्थित राहू शकले आहेत. आज ते आपल्या सर्व भक्तांच्या जीवनाचा योगक्षेम गुरुकृपेने सांभाळत असताना आपण त्यांच्यामध्ये प्रेमाखातर दुःखी कष्टी होऊ हे संमेलन साजरे करू नये. निदान संमेलनाच्या समाप्तीपूर्वी 4 दिवस ते आपल्या सर्वांच्या भेटीस उपस्थित राहतीलच असा त्यांना आत्मविश्वास. तोपर्यंत आपण भक्तांनी आजपर्यंत जशी त्यांच्या उपस्थितीत किंवा उपस्थितीची ही संमेलने साजरी केली त्याहीपेक्षा अधिक उत्साहाने व आनंदाने हे संमेलन एवढ्यासाठी साजरे करायचे आहे की आपण भक्तास प्राप्त करून दिलेल्या अवस्थेस आपण पात्र आहोत का नाही याची ही एक परीक्षा आहे. त्याप्रमाणे जे कोणी गुरुभक्त व्यक्तिशः आपली गुरुमार्गातील अनुभूती व विचार संमेलनापर्यंत आपणास अनुभवसिद्ध पद्धतीने निवेदन करतील त्या व्यक्तीकडे आपण भक्तांनी वंदनीय दादांचे शब्द बोलत आहेत अशा सद्भावनेने पाहून ते जर ग्रहण केले तरच आपण नित्याने घडत असलेली प्रार्थना ही आपण त्या त्या ठिकाणी मनदाय वागते त्या त्या ठिकाणी निजरूप दोषी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे ते सद्रूप आहे. ही प्रार्थना खऱ्या अर्थाने आपणास कळली असे म्हणावे. आज वंदनीय दादा व्यक्तिशः येथे उपस्थित नाही याबद्दल कोणीही गैरसमज किंवा तर्क वितर्क करू नये. या गोष्टीचे सर्वांनी स्मरण ठेवावे की नाथपंथाची दीक्षा हे आपण श्री गुरुंना दिलेले अभिवचन असून त्यात मी चर्चा वादविवाद तर्कवितर्क न करता गुरु आज्ञेचे पालन असे वचन दिले. ही दीक्षा आपण स्वीकारताच त्याप्रमाणे आचरण करण्याची वेळ श्री सद्गुरूंनीच आणून दिली. तेव्हा प्रत्येकात आचार विचार आर परत्वे भिन्नता असूनही श्री साई आध्यात्मिक समितीचे सेवक म्हणून आपण ह्या कार्याशी जास्तीत जास्त एकरूप कसे हो हा विचार तरच प्राप्त झालेल्या अवस्थेशी आपण प्रामाणिक राहिलो हे प्रत्येकास आपले सद्गुरू वंदनीय दादा यांची ओळख आजपर्यंत आपल्याला क्रमाक्रमाने होत गेली. प्रथमावस्थेत जीवनातील अडीअडचणींचे
निर्माण व्हावे म्हणून आपण त्यांची ओळख करू. त्यानंतर हळूहळू आपल्या दैनिक विकास त्याचा होत गेला तशी त्यांची ओळख वेगवेगळ्या दृष्टिकोनातून होत आजपर्यंतच्या संमेलनातून त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचे आपल्याला दर्शन झाले. तरीही आजपर्यंत आपण व्यक्ती म्हणून त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती घेतो. आता या पुढील अवस्थेत त्यांच्या अस्तित्वाची ओळख आपल्याला शक्तियुत स्वरूपात करून घ्यायची असते. त्या अवस्थेची अनुभूती आपण नुकतीच श्री क्षेत्र बालेश्वर शिराळा येथे घेतली, जेथे वंदनीय दादा शक्ती स्वरूपात व्यक्ती ह्या अवस्थेत ते एका वेळी एका ठिकाणी असतील, पण शक्ती ह्या स्वरूपात एकाच वेळी अनेक ठिकाणी म्हणजे भक्त व सेवकांच्या वरती वाचतात. असे प्राप्त होणारे श्री सद्गुरूंचे निरंतर सान्निध्य म्हणजे ह्या निराकार अवस्थेचा लाभ या 18 संमेलनातून आपल्याला घ्यायचा. तसा तो सर्वांना प्राप्त व्हावा असे श्री सद्गुरू चरणी प्रार्थना. आता आम्हाला बत्ती शिरायला बोलवलं होतं 5व्या पंचमी. ती काय मच्छी घाटाची पंचमी होती म्हणे, आम्हाला त्यातलं काही माहित नाही. आणि याच्यात पुढे त्यांनी दिलंय, सांगितलंय काय घडलं करायला, ते आम्हाला कोणाला काही माहित नव्हतं. आम्हाला सर्वांना बोलवलं, त्या कृष्णाबाई पक्का मंगल कार्यालयात जेवायला घातलं. जेवायला घालून राहून दुसऱ्या दिवशी सगळ्या आमच्या बस बत्ती शिरायला गेल्या. तिथे जाऊन आम्ही सगळे थांबलो. ते गोरक्षनाथांचं देऊळ तेव्हा छोटं होतं. आम्ही सगळे बाहेर बसलो झाडाखाली. सगळे आम्ही 300-500 लोक काय जे होतो. त्याच्यानंतर आम्ही बसलो. 10 मिनिटांनी हजारो पोपट आले तिथे, चिवचिवाट करून गेले. काही कळलं नाही आम्हाला. नंतर आज सेवक होते, दीपक होता, आणखी कोण 4 जण, विजय होता, कोण 4 जण होते. त्यांनी ही 5 आरत्या आपण म्हटल्या सकाळी त्या आरत्या 5 घेतल्या. आम्हाला कोणालाही दादा नाहीये त्याची जाणीव झाली नाही. दादा आरत्या म्हणतात असं कुणालाही आम्हाला पत्ता लागला नाही. आणि जेव्हा आम्हाला आत जाऊन दर्शन घेऊन विडे ठेवा म्हणून सांगितलं, तेव्हा प्रत्येकाने आम्ही तिथे विडा ठेवला. तेव्हा आत गेल्यावर कळलं की दादा नव्हते. आणि तेव्हा दादा इंटेन्सिव्ह केअर मध्ये कराडला उपचार घेत होते. ते सांगितलं ह्याच्या. म्हणून मी म्हटलं हे संमेलनाला आता झोप आली ना, झोप ये ना, खाल्ल्यानंतर झोप येणार, शरीर जातं. उठा, डोळ्यात पाणी लावा. आपण काय केलंय आपल्यासाठी आणि हे कार्य अबाधित चालावं. इतर ठिकाणी कसं होतं, ते सत्पुरुष गेल्यानंतर त्या कार्याला मूर्छितावस्था येते. पण यांनी मी पेरलं, झाड लावलेलं आलेलं बघितलं, त्याला पानं, फुलं, फळं आलेली बघितली आणि मग ते थंडगार पाण्याने होतं की नाही बघितलं. पण एवढं कोण करणार नाही. आई वडील सुद्धा काय म्हणतील, तुला एवढं सगळं केलं बाबा, आता तू आणि तुझं नशीब, असं म्हणतात आई वडील सुद्धा. पण यांनी तसं नाही म्हटलं. म्हणाले ते त्यांना कार्य जगाच्या अंतापर्यंत चालवायचंय. हा नाही त्याच्याकडनं करून घेतली, हा नाही त्याच्याकडनं करून घेतली. ते जो कोण करणार आहे त्याला त्याच्या पाठीशी उभे राहतील. एवढं तुम्ही मनाशी तुम्हीच अनुभव घ्या, प्रत्येक जणाने अनुभव घ्या. आज तेव्हा ते बोलले होते की तुम्हाला इथे संमेलन नंतर घ्यायचंय. आम्ही म्हटलं आम्ही काय संमेलन घेणार, हे असले विषय हे ऐकून होतो आम्ही हसत होतो. आम्ही म्हटलं आम्ही काय संमेलन घेतो आणि काय सांगतोय. तेव्हा झापड यायची आम्हाला. पण झापड आली तरी काय करणार, काय कानात म्हणायचे जाऊ दे इथे थांबूया म्हणायचं. जेवायची वेळ झाली, आता विषय नंतर सुरू करूया. मग मध्येच जेवण नाही तर काहीतरी आरती, म्हणजे कसं काही त्याला डुलक्या काढणारे जागे होत. म्हणून त्यांनी सांगितलं आज ती निराकार अवस्था 40 वर्षांनी आपल्याला अनुभवायला देत आहेत ना, हे खरं
सुरुवातीला आता तुझं नाव काढलं तर दिल्लीचे लोक यायचे ना त्यांना काही करायचं नाही ते थ्रू व्हायब्रेशन काय बसून बसायचे मागे दादाचे कानावर शब्द पडणार आणि आरती ऐकणार एवढ्या मी समय तसेही कानडी होते ना मराठी काही कळत नाही पण ते आले कशासाठी साधना आरती आणि काय सांगतात ते काहीतरी म्हणजे ह्याच्या मागे हेतू काय आहे त्यांच्या आत्म्याला ते जाणवत आहे आज ते दुसऱ्या पुस्तकाचं आणि याचं टायपिंग केलेला मनुष्य आहे ना ते तो केंद्रावर गेलेला नाहीये तो आला की मी त्याला तुम्हाला करून दे तो केंद्रावर गेला नाही त्यांनी दादांचं काही केलेलं नाहीये फक्त हे टायपिंग बघून तरी मला विचारलं की मला म्हणाला काकू मला ना आता नॉनव्हेज खावंसं वाटत नाही हे फक्त टाईप करायला दिलं आणि म्हणतो मला पण ओंकार साधना शिकवाल का म्हणजे त्याचा मागच्या कुठेतरी हे मिळालंय ना त्याला आज कितीतरी लोक नवीन येत असेल की ज्यांना मागचं स्वप्नील आलं हा बघ हा ये रे बाबा समोर ये त्यांनी काय सांगितलं यांनी टाईप केलेलं सगळं म्हणालास ना तू तो केंद्रावर पण गेला नाही पण त्याला संमेलनाला येऊन फोन केल्याबरोबर संमेलनाला आला म्हणजे आज त्याचा मागचा प्रवास सगळा झालाय ना पाहून गोष्टी त्याला माहिती आहेत सगळं टाईप केलं तू आलास ते मी विजूच्या पाठोपाठ एवढ्यासाठी त्याला बोलवलं मी म्हटलं तू संमेलन आणि त्यांनी कसले आडेवेडे घेतलेले काय नाही संमेलनाला हो म्हणजे सांगायचं काय आहे शक्ती कार्यकर्ती कुणाकडनं केव्हा कसे काय मुंबईचे टायपिस्ट होते त्यांना वेळ नाही म्हणून सांगितलं त्यांनी म्हणून मी म्हटलं ठीक आहे पुण्याचे बघूया हा आणि तो बिचारा घरी येऊन देऊन हे करत होता टाईप केलेलं प्रिंट आउट काढून हे तो लांब राहतो तर ते तो येऊन देत होता आज मी म्हणते दादा मी करतो तू करतो म्हणण्यात काही पॉईंट नाही दादा केव्हाही कुठेही कोणाकडनं काहीही करून घेऊ शकता एवढं लक्षात ठेवा फक्त आपण सेवा करत राहायची इथे जरूर पडली त्याच्याकडनं तिथे जरूर पडली त्याच्याकडनं तिथे जरूर पडली त्याच्याकडनं याचं सुद्धा काय माहितीये का तुमचे बालका द्यायचे होते ना अमेरिकेला हा एअरपोर्टला तेव्हा आता तुझ्याकडे पासपोर्ट नाही तुझं किती तरी श्रद्धा असेल तू जाऊ शकत नाहीस ना आणि हा रोज जातो म्हणून हा आला तिथे बरोबर आणि हा जेव्हा बालका घेऊन गेला त्या चेकिंग झालं काही नाही म्हणून यांनी काय असं म्हणायचं नाहीये की मी एवढं करत होतो इतके दिवस तरी माझ्याकडे काही झालं नाही आणि का नाही आला तर हा बालका घेऊन गेला असं नाहीये आता हे लोक पटापट जाऊन येऊ शकतात आम्ही जायचं म्हणजे ते हे होत नाही ना सोपं पडत नाही ना जो ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचा उपयोग करून घेतला होऊन गेलं आणखी नाही दीपक जेव्हा देवनकोटला गेला तेव्हा आधी मला वाटतं कोणतरी पोहोचले नंतर हे गेले तर तेव्हा वर्मा आधी पोहोचले मला वाटतं तर त्यांनी विचारलं अभिषेक करायचा तर वर्माने दिल्लीला अभिषेक झाला नव्हता पाठोपाठचा त्या बाजूला झाला नाही इकडे सगळे विजापूर पुणे पंढरपूर सगळीकडे झाले तर वर्माने तिथून फोन करून विचारलं दीपक भाई अभिषेक कैसा करना है मेरे मालूम नहीं आता हा काय इथून फोनवर सांगणार अभिषेक कसा करणार तुम्हाला काय सुचेल ते करा म्हणते म्हणजे त्या क्षणाला काही जरी झालं तर ते गोड मानून घेणार कारण याच्या मागे कारण काय आहे सर्व सिद्धता त्यांनी त्याप्रमाणे करून ठेवली आहे तुम्ही मिसळणार तुम्ही काहीतरी गोंधळ घालणार किंवा गाडी आता ह्याची गाडी लेट आली 4 तास त्याची साधना चुकली त्याला गरज नसेल साधनेची म्हणून गाडी चुकली हे माझी गाडी चुकली गाडी उशीर लेट आली म्हणण्यात काही पॉईंट नाही हो काय तर म्हणून म्हटलं सगळं ते सगळं गोड मानून घेतात
सुपारी ठेवली काही आवश्यकता नाही. हे करायला पाहिजे बरोबर आहे, पण ते त्यांनी शास्त्रशुद्ध केलंय सगळं. आता तुमच्या जबाबदारीने काही नाही, ते बघून घेतील काहीतरी चुकलं बिकलं तर. कळलं?